महाराष्ट्रामध्ये बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवारच निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे, कारण बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्याने काही प्रमाणामध्ये धनगर समाज नाराज झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे धनगर समाजापैकी कोणीतरी उमेदवारी अर्ज दाखल करेल अशी शक्यता वर्तवली जाते। दोन्ही पोटनिवडणुकांसाठीचं मतदान हे 23 एप्रिल रोजी होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या बारामतीमधनं आपल्या सोबत आहेत। जय, सुरुवातीपासूनच अशी एक शक्यता होती की बारामतीची ही पोटनिवडणूक ही अर्थातच बिनविरोध होईल, मात्र आता एक शक्यता निर्माण होताना दिसते की ही निवडणूक बिनविरोध न होता या ठिकाणी एखादा उमेदवार धनगर समाजाकडून दिला जाऊ शकतो। नक्कीच गुरु, आपण बघितलं की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागेवरती पोटनिवडणूक लागणार होती। आता पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या त्यांच्या पक्षाकडून उमेदवार असणार आहेत। परंतु आता ही येणारी निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं काही चित्र असं स्पष्ट होऊ लागलेले आहेत, कारण की मागे 8 मार्चला बारामतीमध्ये धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आलं होतं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या नामांतरासंदर्भात हा मोर्चा जाहीर निश्चित मोर्चा करण्यात आला होता। यावेळी बारामतीतले कल्याणी वाघमोडे यांच्याकडनं इशारा देण्यात आला होता की जर हा GR जर लवकरात लवकर बदलण्यात नाही आला तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊन देणार नसल्याचा इशारा कल्याणी वाघमोडेंनी दिला होता। त्यामुळे काहीची नाराजी धनगर समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गुरु, अगदी धन्यवाद जयकुमार, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्स आहेत। त्यामुळे आता बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। दरम्यान धनगर समाजानं काय भूमिका मांडली होती आपण ऐकूया। 3 लाख प्लस धनगर समाज आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 99,000पेक्षा जास्त धनगर समाज मतदार आहे आणि त्याच्यासोबत जोडून सत्तर हिंदू समाज आणि अहिल्याप्रेमी या मोर्चामार्फत याचे नाव बदलले याचा निषेध करणार आहे आणि येत्या आगामी काळात तुम्हाला निवडणुकांमध्ये तुमची लायकी दाखवून देऊ। तर धनगर समाजानं मांडलेली ही भूमिका होती आणि त्यामुळे आता बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली असली तरी सुद्धा ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याच्या भोवती आता एक मोठं प्रश्नचिन्ह या सगळ्या वादाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे धनगर समाजाकडनं आता सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।